वसंत व्याख्यानमालेचं 147वं ज्ञानसत्र आता अंतिम टप्प्यात आहे. आजपासून म्हणजे 16 मेपासून पुढचे 5 दिवस वेगवेगळ्या विषयांवरचे कार्यक्रम आपल्यासमोर येतील ऑनलाईन माध्यमातून. आणि 20 मेला वसंत व्याख्यानमालेच्या 147व्या ज्ञानसत्राचा समारोप भारतीय हवाई दलाचे माजी उपप्रमुख एअर मार्शल भूषण गोखले यांच्या व्याख्यानानं होईल. या 5 दिवसात वेगवेगळे मान्यवर वेगवेगळ्या विषयांवर आपलं चिंतन प्रकट करतील. त्यापैकी आजचा म्हणजे 16 मेचा कार्यक्रम हा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाशी संबंधित कार्यक्रम आहे. आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल की लोकमान्यांच्या निधनानंतर लवकरच पुण्यामध्ये काही मंडळींनी एकत्र येऊन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना केली. या स्थापनेविषयी महात्मा गांधी यांना विशेष आस्था होती. त्यांनी या विद्यापीठाला भेटही दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे 2021मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची शताब्दी विविध उपक्रमांनी साजरी केली गेली आणि त्याच मालिकेतलं म्हणता येईल असं काम आजच्या व्याख्यानाच्या निमित्ताने किंवा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे अगदी सुरुवातीला म्हणजे पहिल्या काही दशकांमध्ये मुख्यतः संस्कृत आणि आयुर्वेद या 2 विषयांसाठी प्रसिद्ध होतं. त्यानंतर 1970 नंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. साधारण 80च्या दशकामध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जा या विद्यापीठाला मिळाला. गेल्या दशकामध्ये माननीय डॉक्टर दीपक टिळक सर यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि अक्षरशः अनेक पट विस्तार टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं केला. यामध्ये विद्यार्थी संख्या असेल, अभ्यासक्रमांची संख्या असेल आणि विषयांचं वैविध्य असेल, अशा सर्व पातळीवर माननीय डॉक्टर दीपक टिळक सरांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला वेगळे आयाम प्राप्त करून दिले. सध्या डॉक्टर दीपक टिळक सर हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती म्हणून कार्यरत आहेत. सध्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून ज्या जबाबदारी सांभाळत आहेत त्या माननीय डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देतो आणि मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. डॉक्टर गीताली टिळक मॅडम या उत्तम अध्यापिका आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन अँड मीडिया या विभागाच्या प्रमुख म्हणून, प्राध्यापिका म्हणून आणि त्यानंतर गेली काही वर्ष डीन म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि गेली काही वर्ष त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून प्रभारी कार्यभार सांभाळत आहेत. एक उत्कृष्ट अध्यापिका असण्याबरोबरच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान यावं, सद्यस्थितीशी संबंधित नवीन प्रवाह विचारात घेऊन विद्यापीठाचं काम चालवं यासाठी डॉक्टर गीताली मॅडम आवर्जून प्रयत्न करतात. विशेषतः माध्यमाशी संबंधित विभाग असेल, मासकॉम असं ज्याला विद्यार्थ्यांच्या परिभाषेत म्हणतात, तो विभाग असेल, हेल्थ सायन्सेसचा म्हणजे आरोग्यशास्त्रविषयक विविध अभ्यासक्रमांचा विभाग असेल किंवा स्किल डेव्हलपमेंट हा विभाग असेल, या 3ही विभागांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान यावं आणि कार्यविस्तार व्हावं म्हणून डॉक्टर गीताली टिळक यांनी आवर्जून प्रयत्न केले. त्या एकाच वेळी अनेक क्षेत्रात कार्य करणारं असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या ज्युडोसारख्या ज्याच्यात शारीरिक आक्रमकतेचा संबंध आहे, जो क्रीडा प्रकार आहे, त्या क्रीडा प्रकाराच्याही त्या एक शिक्षिका आहेत. तसंच इकेबानासारख्या फुलांची नाजूक रचना करण्याच्या क्षेत्रातही त्या अध्यापिका आहेत, शिक्षिका आहेत. इंदुताई टिळक कला केंद्राच्या प्रमुख म्हणून त्या यशस्वी रीतीने जबाबदारी सांभाळत आहेत. तसंच अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांशी विश्वस्त पदाधिकारी म्हणूनही त्या संबंधित आहेत. डॉक्टर गीताली टिळक यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार त्यांना आजपर्यंत मिळालेत. मी फक्त वानगीदाखल काही पुरस्कारांचा उल्लेख करीन. छावा या मासिकाच्या वार्षिकाच्या संपादनाबद्दल उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार डॉक्टर गीताली मॅडमना मिळालेला आहे. त्याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसाठी त्यांची निवड झाली आहे. व्हीनस इंटरनॅशनल फाउंडेशनचा पुरस्कार, ग्लोबल अचिव्हर्स फाउंडेशनचा पुरस्कार, अशी काही उदाहरणं देता येतील. मी एका पुरस्काराचा आवर्जून उल्लेख करीन आणि कार्यक्रमाकडे आपण येऊयात. तो पुरस्कार म्हणजे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने दिला जाणारा सद्भावना पुरस्कार हा डॉक्टर गीताली मॅडमना दिला गेला. तसंच लेडी एज्युकेटर म्हणूनही त्यांना वेगळ्या पुरस्कारांनी गौरविलं गेलं.
स्वतः डबल डॉक्टरेट असलेल्या म्हणजे 2दा PhD पूर्ण केलेल्या डॉक्टर गीताली मॅडम यांना डिलीट या सर्वोच्च पुरस्कारानेही गौरविलं गेलेलं आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं काम अधिकाधिक कसं वाढेल याकडे डॉक्टर गीताली टिळक मॅडम लक्ष देत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जे विविध विभाग कार्यरत आहेत त्या विभागांचे संबंधित प्राध्यापक किंवा प्रमुख हे आता यानंतर आपल्याशी वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बोलतील. आजच्या कार्यक्रमासाठी सर्वांचं संयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत. मी आता अशी विनंती करतो की वसंत व्याख्यानमालेच्या 147व्या ज्ञानसत्रातलं 26वं पुष्प टिळक महाराष्ट्र विद्यापीठासंदर्भातला कार्यक्रम आता सुरू करण्यात यावा. नमस्कार. नमस्कार. विद्या बोधकरी यश सुखकरी विद्या गुरुणाम गुरुः हे बोधवाक्य घेऊन शतक महोत्सव साजरा करणाऱ्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे वृत्तांकन मी उपकुलसचिव अस्मिता दाणी करीत आहे. लोकमान्य टिळकांनी स्वावलंबी आत्मनिर्भर होणाऱ्या राष्ट्रीय शिक्षणाचा आग्रह धरला. त्यांच्या चतुसूत्रीत राष्ट्रीय शिक्षण हे अग्रभागी होते. देशाभिमान, समाज उन्नती हे लोकमान्यांच्या राष्ट्रीय शिक्षणाचे ध्येय होते. त्यांच्या शिक्षणविषयक धोरणांमध्ये पाश्चात्य ज्ञान व विद्यांचे शिक्षण, भौतिक गरजांची विद्या व ज्ञान, मातृभाषेतून शिक्षण, व्यवसाय व उद्योगधंद्याचे शिक्षण, कृषी शिक्षण, व्यापार उदीम शिक्षण, पारंपरिक शिक्षण व धर्मशिक्षण अशा शैक्षणिक उपक्रमांचा अंतर्भाव होतो. लोकमान्यांच्या निधनानंतर 1921 साली त्यांचे शैक्षणिक स्मारक म्हणून महात्मा गांधींच्या प्रेरणेने टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य कुर्तकोटी डॉक्टर विद्याशंकर भारती यांच्या नेतृत्वाखाली झाली. प्रारंभीच्या काळात मराठी, हिंदी, उर्दू भाषा, संस्कृत, अरेबिक, पर्शियन, फ्रेंच, इंग्रजी, जर्मन इत्यादी भाषा, इतिहास व राजकारण, धर्म व तत्त्वज्ञान मंडळ, अर्थशास्त्र व व्यापार, शास्त्रीय विषय अभ्यास, वैद्यक विषय इत्यादी सारखी अभ्यास मंडळे कार्यरत होती. त्या अंतर्गत वाङ्मय, व्यापार, स्थापत्य, आयुर्वेद, पाश्चात्य वैद्यक विशारद तसेच वाङ्मय आणि शास्त्र पारंगत इत्यादी सारखे अभ्यासक्रम सुरू होते. पुढील काळात राष्ट्रभाषा प्रसार, प्रौढ शिक्षण, वर्धा शिक्षण योजना, सर्वोदय शिक्षण योजना इतर सारखे शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यापीठाने समाजामध्ये स्वावलंबन आत्मनिर्भर मूल्यांची जोपासना केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शालेय स्तरावरील परीक्षांचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यातून समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्कृत ज्ञानशाखेचा विस्तार करून बालमुकुंद संस्कृत महाविद्यालयाअंतर्गत विशारद पारंगत अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. तात्विक व सामाजिक विद्याशाखेअंतर्गत सामाजिक शास्त्रातील समन्वित स्वरूपाचा म्हणजेच इंटरडिसिप्लिनरी पारंगत अभ्यासक्रम सुरू केला. 1985 साली दूरशिक्षण योजनेअंतर्गत मुक्त विद्या केंद्र सुरू करून BA सामाजिक शास्त्रे हा इंटरडिसिप्लिनरी अभ्यास सुरू केला. 1987च्या एप्रिलमध्ये विद्यापीठाला केंद्र सरकारकडून अभिमत विद्यापीठाचा म्हणजेच डीम टू बी युनिव्हर्सिटीचा दर्जा प्राप्त झाला. आयुर्वेदाचे अध्ययन, अध्यापन, संशोधन प्रारंभापासूनच होते. 1988 मध्ये विद्यापीठात आयुर्वेद विभाग स्थापन करून संशोधन व विविध अभ्यासक्रम सुरू केले. डॉक्टर दीपक टिळक यांच्या नेतृत्वाखाली वृत्तविद्या, समाजकार्य, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, आरोग्यशास्त्र, विधी, फिजिओथेरपी, औषध निर्माण इत्यादी ज्ञानशाखांची निर्मिती झाली व या ज्ञानशाखात पदवी अभ्यासक्रम सुरू झाले. विद्यापीठाने पाठ्यपुस्तक निर्मितीबरोबरच संशोधनात्मक प्रकल्प राबवून समाजाला उपयोगी असे अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत आणि संशोधनाचे हे काम आजही अव्याहतपणे सुरू आहे. योग आणि आयुर्वेद विभागाअंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक विषयात संशोधन चालू असून या विभागाने योग विभागात विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने क्रीडा विभागाअंतर्गत नुकतेच विद्यापीठातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांचेकरता स्पोर्ट लीगचे आयोजन केले होते. सदर उपक्रमाची जागतिक विश्वविक्रमामध्ये नोंद झाली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा हा असा प्रवास पाहिला
तर असे म्हणता येते की हे विद्यापीठ आंतरशास्त्रीय शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न, आत्मनिर्भर व स्वावलंबी शिक्षण मातृभाषेतून व आवडीच्या भाषेतून देण्याचा ज्ञानयज्ञच अखंडपणे चालवित आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे आणि केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे विविध योजना राबवित असून अधिकार मंडळांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने 2021मध्ये 100 वर्षे पूर्ण केली आहेत. विद्यापीठाच्या या शतकी वाटचालीत अनेकांचे योगदान लाभले आहे. विद्यापीठाच्या भविष्यकालीन योजनांचा विचार करताना तसेच विद्यार्थी आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक अनुभव विस्तृत करण्यासाठी एक मार्ग आहे, तो म्हणजे आंतरराष्ट्रीयकरण, म्हणजे इंटरनॅशनलायझेशन. शिक्षण आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी मुख्य घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश देणे, ज्यासाठी आमच्याकडे एक स्टुडंट सेल आहे आणि यामार्फत आम्ही आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, कर्मचारी व विद्वान आदानप्रदान कार्यक्रम राबवणार आहोत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी, त्यांच्या गरजेस तसेच त्यांना भाषेत येणाऱ्या अडचणी यावर तोडगा काढण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता यावे याकरता आमचे शिक्षक सदैव प्रयत्नशील आहेत. विद्यापीठाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य करण्याची योजना आखली आहे. अभ्यासक्रम, प्राध्यापक आणि विद्यार्थी देवाणघेवाण करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. प्रशासकीय गुणवत्तेत वाढ होण्यासाठी 2022 वर्ष संपण्यापूर्वी ISO 21001 प्रमाणपत्र प्राप्त करणारी विद्यापीठ ही भारतातील पहिली उच्च शिक्षण संस्था असेल आणि त्याचबरोबर शैक्षणिक विस्तारासाठी कायदा आणि भौतिकोपचार पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले जातील. स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करण्यासाठी आणि त्यांना परदेशात अभ्यासक्रम करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी GRE, TOEFL, MPSC आणि UPSC यासारखे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. जीवन कौशल्य देण्यासाठी विद्यापीठामध्ये मूल्यवर्धित शैक्षणिक साहित्य तसेच विविध विभागांद्वारे उच्च दर्जाची सामग्री विकसित केली जाईल. सुविधा वाढवण्यासाठी विद्यापीठ नवीन कर्मचारी निवासस्थान आणि विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहे बांधण्याचा विचार करत आहे. विद्यापीठाने अधिक जर्नल्स आणि SPSSच्या नवीनतम आवृत्तीसाठी सदस्यत्व घेण्याची योजना आखली आहे. लोकमान्य टिळकांचा जीवनपट रेखाटण्यासाठी भारतभरातील सुप्रसिद्ध कलाकारांना आमंत्रित केले जाईल व सदर चित्रे आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शित केली जातील. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पदाधिकारी व कर्मचारी हे सतत कार्यरत आहेत. विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच पोहोचेल याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता या विभागामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. 6 मे 2021ला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली. विद्यापीठाचं हे 101वं वर्ष सुरू आहे आणि या निमित्तानं मला पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाची माहिती सांगताना मनापासून आनंद होतो आहे. 2011 साली पत्रकारिता आणि जनसंवाद या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली. त्याआधी म्हणजे 2000 सालापासून दूरस्थ शिक्षण विभागाअंतर्गत पत्रकारिता पदवी आणि पदव्युत्तर पदवी म्हणजे BJ आणि MJ बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि मास्टर्स ऑफ जर्नलिझम हे अभ्यासक्रम सुरू झाले होते. मूल्यांवर आधारित पत्रकारितेचे गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे या लोकमान्य टिळकांच्या तत्वाला आणि उद्देशाला अनुसरून विभागाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला 2011-12 साली विभागामध्ये एकूण 4 अभ्यासक्रम होते. त्यानंतर 12-13 साली वरील 4 अभ्यासक्रमांव्यतिरिक्त BMM बॅचलर इन मास मीडिया या नव्या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली, जो 3 वर्षांचा अभ्यासक्रम होता. 2014-15 साली MMM म्हणजे मास्टर ऑफ मास मीडिया या 2 वर्षाच्या कालावधीच्या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच विभागाअंतर्गत विद्या वाचस्पती म्हणजे PhD अभ्यासक्रमाचीही सुरुवात करण्यात आली. 2014-15 साली पत्रकारिता आणि जनसंवाद पदवी म्हणजे BJMC बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या नव्या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली.
2015-16 साली 4 विषयांमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला, ज्यामध्ये चित्रपट निर्मिती, फिल्म मेकिंग, ब्रॉडकास्ट जर्नलिझम, ध्वनिमुद्रण आणि फोटोग्राफी हे 4 नवे विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. तसेच MA म्हणजे पदव्युत्तर पदवीचाही कोर्स सुरू करण्यात आला. त्यानंतर 2018-19ला फोटोग्राफी आणि जाहिरात व संपर्क या विषयामध्ये पदव्युत्तर पदवीचा म्हणजे MAचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. 2019-20ला BA-JMC या अभ्यासक्रमाचं नाव बदलून BA इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन करण्यात आलं. आता आम्ही ॲडव्हान्स डिप्लोमा इन साऊंड रेकॉर्डिंग, ॲडव्हान्स डिप्लोमा इन न्यूज प्रोडक्शन, ॲडव्हान्स डिप्लोमा इन व्हिडिओ एडिटिंग हे 3 नवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मला सांगायला खूप आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाअंतर्गत टिळक स्मारक मंदिर पुणे येथे पुण्यातला सर्वात मोठा ध्वनिमुद्रणाचा स्टुडिओ आहे, त्याची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठानं ॲविड या लंडनस्थित आंतरराष्ट्रीय संस्थेशी सहकार्य करार केला आहे. या स्टुडिओसाठी लागणारी जी सगळी उपकरणं आहेत ती अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जर्मनी असेल या देशातून आयात करण्यात आली आहे. आणि 3000 स्क्वेअर फुटांचा हा स्टुडिओ आहे, ज्याच्यामध्ये डबिंग असेल, डॉल्बी पोस्ट प्रोडक्शन असेल, फॉली साऊंड असेल, अशा सर्व तांत्रिक सुविधा या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहे. मला सांगायला खरोखर खूप आनंद आणि अभिमान वाटतो की पुण्यातील सर्वात मोठा आणि भारतातल्या सर्वोत्तम 10 स्टुडिओमध्ये हा स्टुडिओ आहे. आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे गुलटेकडी कॅम्पसला अत्याधुनिक न्यूज प्रोडक्शन स्टुडिओ उभारण्यात आलेला आहे. या स्टुडिओला प्राज उद्योग समूहातर्फे आर्थिक सहाय्य करण्यात आले. डॉक्टर प्रमोद चौधरी हे माजी विद्यार्थी आहेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे आणि त्यांनी याला सहाय्य केलेलं आहे. या स्टुडिओचं वैशिष्ट्य हे आहे की PCR रूम असेल, टेलिप्रॉम्प्टर असेल, कॅमेरे असतील, असे सर्व अत्याधुनिक उपकरणं इथे या स्टुडिओमध्ये आहे. त्यासाठी सुद्धा आम्ही ॲविड कंपनीशी करार केलेला आहे. आणि अगदी थोडक्यात वन लायनर जर सांगायचं झालं तर एखादं नॅशनल लेव्हलचं न्यूज चॅनल असेल किंवा आंतरराष्ट्रीय लेव्हलचं न्यूज चॅनल असेल, तिथे ज्या पद्धतीने एक न्यूज बुलेटिन निघतं त्या पद्धतीने बुलेटिन काढू शकण्याचं सर्व साधन सामग्री उपकरणं या स्टुडिओमध्ये आहेत. आणि ही सोय यासाठी करण्यात आली आहे की विद्यार्थी जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्यांना प्रत्यक्ष तांत्रिक ज्ञान काहीच माहिती नसतं, त्यांना थिअरी माहिती नसते, पण कॅमेरा कसा हँडल करायचा, टेलिप्रॉम्प्टरवर बातम्या कशा वाचायच्या, PCR कसा, प्रोडक्शन कंट्रोल रूम कशी हाताळायची, तर हे सगळं ज्ञान त्यांना मिळावं, प्रत्यक्ष ते हाताळून तयार व्हावे आणि आम्ही म्हणजे अगदी रेडी फॉर इंडस्ट्री अशा पद्धतीने त्यांना तयार करून इंडस्ट्रीसाठी पाठवतो. तर ही खूप एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला परत इथे सांगायला आनंद होतो की हा स्टुडिओसुद्धा, न्यूज प्रोडक्शन स्टुडिओसुद्धा पुण्यातला सर्वात मोठा स्टुडिओ आहे. यासोबतच विभागातर्फे दरवर्षी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा, विविध कार्यशाळा, व्याख्यानं याचंसुद्धा आयोजन केलं जातं. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञ आणि व्यासंगी मार्गदर्शकांचं मार्गदर्शन मिळावं हा त्यामागे हेतू असतो. तर या पद्धतीने काळाची गरज ओळखून आणि इंडस्ट्रीच्या काय गरजा आहे, पेठेची काय रिक्वायरमेंट आहे याचा विचार करून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं पत्रकारिता आणि जनसंवाद विभाग जो आहे तो कार्य करतो आहे. धन्यवाद. नमस्कार, मी भारत जाधव, डिजिटल आर्ट डिपार्टमेंट या विभागामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. 101 वर्षाची परंपरा असलेले टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या विद्यापीठामध्ये डिजिटल आर्ट हा विभाग सन 2007 मध्ये सुरू करण्यात आला. या विभागाला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 15 वर्षामध्ये आपल्या विभागातून जवळपास 2 ते 2,500 विद्यार्थी बाहेर पडले असतील आणि ते सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत आहेत. आता डिजिटल आर्ट विभागामध्ये अनेक कोर्सेस चालवले जातात, जसे की BSc मीडिया ग्राफिक्स इन ॲनिमेशन अँड VFX, MSc मीडिया ग्राफिक्स इन ॲनिमेशन अँड VFX, BSc गेम आर्ट अँड डिझाईन, डिप्लोमामध्ये डिप्लोमा इन 2D ॲनिमेशन, डिप्लोमा इन 3D ॲनिमेशन, डिप्लोमा इन गेम आर्ट, डिप्लोमा इन VFX आणि फाईन आर्ट्समध्ये सर्टिफिकेट कोर्स इन ग्राफिक्स डिझायनिंग आणि आता सध्याच्या डिजिटल आर्ट युगामध्ये
या कोर्सेस डिजिटल आर्ट युगात या कोर्सेससाठी सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठमोठ्या प्रमाणात मागणी आहेत. जसे की चित्रपटांमध्ये, जाहिरातींमध्ये, मोबाईल ॲप डिझायनिंगसाठी, 2D 3D ॲनिमेशन चित्रपटांमध्ये, गेमिंग कंपन्यांमध्ये गेम तयार करण्यासाठी हे विद्यार्थी लागतात. त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टिकल जास्तीत जास्त प्रमाणात करून घेतो. TME डिजिटल आर्ट्स विभागामध्ये सुसज्ज अशा 3 कम्प्युटर लॅब आहेत. गेमिंग लॅब, लाईटबोर्ड रूम, क्रोमा ग्रीन स्क्रीन स्टुडिओ आहे आणि प्रचंड अशा मोठ्या क्लासरूम, ड्रॉइंग रूम, जिम, योगा हॉल अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा विद्यार्थ्यांना जॉबसाठी याचा फायदा होईल. डिजिटल आर्ट विभागामध्ये सर्व शिक्षक हे गुणवत्तापूर्ण व अनुभवी आहेत. सगळ्यांची या क्षेत्रामध्ये चांगली कमांड आहे. विद्यार्थी हे कोर्स पूर्ण केल्यानंतर ते बाहेर जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करू शकतात. जसे की स्टोरीबोर्ड आर्टिस्ट, 2D 3D कॅरेक्टर डिझायनिंग, ॲनिमेटर, टेक्स्चरर आर्टिस्ट, VFX आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर, वेब डिझायनर, UI आर्टिस्ट इत्यादी. हे सगळे कोर्सेस इंडस्ट्रीमधील तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आहेत. या कोर्स संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये डिजिटल आर्ट्स विभागात भेट देऊ शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 020-244-03067. धन्यवाद. 1921 साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली. त्यावेळेला विद्यापीठामध्ये अनेक विभाग होते. त्यापैकी एक म्हणजे संस्कृत. म्हणजे विद्यापीठातल्या सर्वात जुन्या विभागांपैकी एक विभाग आहे तो म्हणजे श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्र या नावाने प्रसिद्ध असलेला विभाग. या विभागातील अभ्यासक्रम पुण्याच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेमधील इमारतीमध्ये चालवले जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना तिथे येणं जाणं हे अतिशय सोयीचं होतं. या विभागाच्या अंतर्गत असणारे जे विविध अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती यावरती आधारित संस्कृत आणि इंडॉलॉजी म्हणजे भारतीय विद्या या विभागाचे अभ्यासक्रम आहेत, ज्यामध्ये पदवी ते डॉक्टरेट या स्तरांवरचे अभ्यासक्रम चालवले जातात. पदवी ही संस्कृत या विषयामध्ये चालवली जाते, ज्याला विशारद असं नाव आहे. संस्कृत विशारद हा अभ्यासक्रम 3 वर्षांचा आहे. त्याचबरोबर संस्कृत आणि भारतीय विद्या पारंगत हे म्हणजे MA संस्कृत आणि MA इंडॉलॉजी हे अभ्यासक्रम 2 वर्षांचे आहेत. तर त्या व्यतिरिक्त संस्कृत आणि इंडॉलॉजी या विषयामध्ये PhD ही इथे करता येऊ शकते. त्याचबरोबर या इमारतीमध्ये संस्कृत आणि भारतीय विद्या या विषयांवरती आधारित काही ग्रंथांचं एकत्रीकरण करून एक छोटंसं ग्रंथालय पण तयार केलं आहे. इथल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांसाठी म्हणून कम्प्युटर आणि इंटरनेटची सोय ही दिलेली आहेच. त्या व्यतिरिक्त प्रत्येक वर्गामध्ये सुद्धा ही सोय आपल्याला पाहायला मिळते. BA संस्कृत म्हणजे विशारद या अभ्यासक्रमामध्ये 3 वर्षांमध्ये विद्यार्थी 25पेक्षा जास्त विषय संस्कृतशी संबंधित असलेले 25पेक्षा जास्त विषय शिकून बाहेर पडतात. म्हणजे जवळजवळ 10 विषय दर वर्षाला त्यांना शिकता येतात. संपूर्णपणे संस्कृत हे या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य आहे. पुण्यामधील इतर संस्थांमध्ये अशा प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नाही. यामध्ये वेद, व्याकरण, तत्त्वज्ञान या अशा अनेक विषयांशी संबंधित अभ्यासक्रमामध्ये सिलेक्शन्सचा समावेश केलेला असतो. संस्कृत पारंगत हा जो अभ्यासक्रम आहे हा 2 वर्षांचा आहे. याच्यामध्ये काही अनिवार्य विषय तर असतातच, पण त्याशिवाय वेद, व्याकरण, दर्शनं, आयुर्वेद दर्शनं, मीमांसा अशा प्रकारच्या विविध विषयांशी संबंधित अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सिलेक्शन्स ही शिकता येतात. MA इंडॉलॉजी म्हणजे भारतीय विद्या पारंगत हा सुद्धा या विभागाच्या अंतर्गत चालवला जाणारा 2 वर्षांचा अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती या विषयाशी संबंधित निरनिराळ्या विषयांचं अध्यापन केलं जातं. त्याचबरोबर या अभ्यासक्रमाचं एक विशेष वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतीय संस्कृतीचा आग्नेय आशियातील प्रसार हा जो विषय आहे हा मी इथे खास करून चालवतो. याशिवाय
विविध वारसास्थळांना भेटी, संग्रहालयांना भेटी, विविध संस्थांना भेटी, पुरातत्वीय उत्खननं जिथे चालू आहेत त्याही ठिकाणी या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत अभ्यास सहली काढल्या जातात. त्याचप्रमाणे विविध विषयांमधले तज्ज्ञ अभ्यासक, भारतीय असो व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे असो, त्यांची विशेष व्याख्यानं या विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी इथे आयोजित केली जातात. अशा प्रकारे या विभागाच्या अंतर्गत चालणाऱ्या संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मी आपणा सर्वांना आमंत्रित करते. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक महेश रंधवे, हॉटेल मॅनेजमेंट विभाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय? हा अभ्यासक्रम हॉटेल क्षेत्रातील मुख्य विभागांचे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व शिक्षण प्रदान करतो, जसे की फूड प्रोडक्शन, फूड अँड बेवरेज सर्व्हिस, हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस आणि टुरिझम. हॉटेल मॅनेजमेंट का? जर तुम्हाला विविध लोकांशी भेटणे व बोलणे आवडत असेल, ग्रुपमध्ये काम करायला आवडत असेल आणि पूर्ण जगभर काम करण्याची इच्छा असेल, तर हॉटेल मॅनेजमेंट हा सर्वोत्तम पर्याय आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्येच हॉटेल मॅनेजमेंट का? 100 वर्षांची परंपरा, 100% नोकरीची हमी, अनुभवी शिक्षक, सुसज्ज आणि सुविधापूर्ण कॅम्पस, औद्योगिक क्षेत्रातील गरजेनुसार तयार केलेला नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि स्कॉलरशिप. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सन 2007 साली हॉटेल मॅनेजमेंट विभाग सुरू झाला. आज या विभागाअंतर्गत 3 आणि 4 वर्षाचे पदवी अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच 1 वर्षाचा डिप्लोमा कौशल्य विभागाअंतर्गत शिकवला जातो. या व्यतिरिक्त 2 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स इन कॉफी आर्ट आणि कॉफी मेकिंग हा देखील इंडस्ट्रीमधला नवीन कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. 3 वर्षाच्या अभ्यासक्रमाचे नाव BBA इन हॉटेल अँड टुरिझम ऑपरेशन्स असे आहे. या अभ्यासक्रमाअंतर्गत द्वितीय वर्षापासून विद्यार्थ्यांना हॉटेल ऑपरेशन्स किंवा टुरिझम ऑपरेशन्स यापैकी एक स्पेशलायझेशन निवडता येते. टुरिझम स्पेशलायझेशन ऑफर करणाऱ्या मोजक्याच शिक्षण संस्थेमध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला गणले जाते. या प्रोग्राममुळे विद्यार्थ्यांना 2 क्षेत्रामधील संधी उपलब्ध होतात, एक टुरिझम आणि दुसरे हॉटेल. इतर हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेसपेक्षा टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये ऑफर केल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाचे स्वरूप विविध गोष्टींनी परिपूर्ण आहे, जसे की 5 महिन्याचे इंडस्ट्रियल ट्रेनिंग, जे की शेवटच्या वर्षी शेवटच्या सत्रात दिले जाते, जेणेकरून मुलांना नोकरीची पुढील संधी जास्त प्रमाणात उपलब्ध होते, असा आजवरचा अनुभव आहे. इतर शिक्षण संस्थांमध्ये हेच इंडस्ट्रियल ट्रेनिंग द्वितीय वर्षामध्ये दिले जात असल्यामुळे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तृतीय वर्षाकरता पुन्हा कॉलेजला यावे लागते. 4 वर्षांचा BHMCT हा पदवी अभ्यासक्रम AICTE मान्यता प्राप्त आहे. या अभ्यासक्रमाअंतर्गत हॉटेलमधील 4 मुख्य विभागांचे स्पेशलायझेशन ऑफर केले जाते, जे की अन्यत्र कुठेही आजमितीला दिले जात नाही. या अभ्यासक्रमामध्ये 2दा इंडस्ट्रियल ट्रेनिंग दिले जाते. पहिले इंडस्ट्रियल ट्रेनिंग दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या सत्रात दिले जाते, ज्यामध्ये विद्यार्थी 4ही विभागात काम करतात आणि स्वानुभव आणि शिक्षण याच्या आधारावर स्पेशलायझेशन निवडू शकतात. त्यांनी निवडलेल्या स्पेशलायझेशनचा विषय हा पुढील 3 सत्र त्यांना शिकवला जातो. याशिवाय त्याचबरोबरीने त्यांना मॅनेजमेंट विषय शिकवले जातात. तसेच ही 3 सत्रे ते हॉटेलमध्ये पार्ट टाईम कामही करू शकतात. शेवटच्या सत्रात 5 महिन्याचे इंडस्ट्रियल ट्रेनिंग दिले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना नोकरीची पुढील संधी जास्त प्रमाणात उपलब्ध होते. टीमवीने दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर विद्यार्थी आपल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत. आपल्या ध्येय धोरणांशी सुसंगत राहून व्यवसायात पुढे जात आहेत. एकही विद्यार्थी हाताला काम नाही म्हणून बसून आहे असं कधी घडल्याचं मला आठवत नाही. एखाद्या संस्थेच्या यशाचे यापेक्षा मोठे मोजमाप बहुधा नसावे. विभागात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबरच जग रहाटीत कसे वागावे, समाजात कसे वावरावे, ज्या समाजात आपण राहतो वाढतो त्या समाजाचे ऋण कसे फेडावे याचे देखील धडे दिले जातात. ह्यासाठी विभागातर्फे विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम जसे सामाजिक वनीकरण सहभाग, पाणी अडवा पाणी जिरवा, अभियानात श्रमदान, खेडे दत्तक घेणे, वारकरी सेवा, गणपती उत्सवात पोलिसांना मदतीचा हात देणे इत्यादी राबवले जातात. समाज मनाचा कानोसा घेण्यासाठी समाजात मिसळून काम करण्याची प्रेरणा याद्वारे विद्यार्थ्यांना मिळते. दुष्काळग्रस्त किंवा पूर परिस्थितीचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निधी संकलन करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे मदत करणे, गलवान खोऱ्यातील जवानांसाठी दिवाळी फराळ पाठवणे असे उपक्रम विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने करतात. उत्तम विद्यार्थी हा सर्व बाजूंनी घडतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक प्रगतीबरोबरच खेळाच्या आणि व्यायामाच्या क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांना आवड निर्माण होण्यासाठी आमच्या अभ्यासक्रमात
योग विद्येचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आंतरविद्यापीठ व अंतर्गत क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना भाग घेण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. युवा दौड, सूर्यनमस्कार स्पर्धा यामध्ये विद्यार्थी मनापासून सहभागी होतात. देशविदेशातील खाद्यसंस्कृतीवर आधारित फूड फेस्टिवल, विद्यापीठात येणाऱ्या अतिथींना पुरवण्यात येणारी आदरातिथ्य सेवा, विद्यापीठातील शिक्षकांसाठी पॅक केलेले जेवण बनवणे, बेकरीतील पदार्थांचा सेल असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या उद्यमशीलतेला चालना देणारे ठरतात. 2018 साली नॅक भेटीमध्ये विभागाच्या आदरातिथ्यबद्दल कमिटीने विशेष गौरव उद्गार रेखित केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबरोबरच शिक्षकांच्या प्रगतीसाठी देखील विद्यापीठातर्फे प्रोत्साहन दिले जाते. शैक्षणिक काम आणि अध्यापनाबरोबरच शोधनिबंध लिहिणे, वेगवेगळ्या विषयावर संशोधन प्रकल्प करणे यासाठी विद्यापीठाकडून वेळोवेळी प्रोत्साहन दिले जाते. त्याचे फलित म्हणून आज विभागातील सर्व शिक्षक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रसिद्ध करतात. हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम व्यावसायिक असल्यामुळे व्यावसायिक दृष्टीने उपयुक्त असे संशोधन इथे केले जाते. सन 2018 मॅड ओव्हर डोनट या सिंगापूरमधील कंपनीकडून विभागाला व्यावसायिक संशोधनासाठी निधी उपलब्ध झाला होता व त्या संशोधनाचा पुढे व्यावसायिक कारणांसाठी उपयोगही झाला. तसेच विभागातील शिक्षक हे देशविदेशातून वेगवेगळ्या क्षेत्रात अनुभव घेऊन आल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना तसेच विभागामार्फत सल्ला दिल्यामुळे इंडस्ट्रीला देखील होतो. विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्ही घटकांचा समन्वय साधून त्यांना प्रगतीपथावर नेण्यात विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी खालीलप्रमाणे: क्लब्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, एअरलाइन्स, क्रूज शिप्स, रेल्वे केटरिंग, हॉस्पिटल्स, कॅन्टीन्स, इव्हेंट मॅनेजमेंट, फूड टेक्नॉलॉजी आणि प्रोसेसिंग, गेस्ट हाऊसेस इत्यादी. सेवा क्षेत्रामधील काही ठळक ब्रँड जिथे आमचे विद्यार्थी काम करत आहेत, जसे की ताज हॉटेल्स, शेरेटन हॉटेल्स, मेरिएट, कॉक्स अँड किंग्स, केसरी टूर्स, वीना वर्ल्ड इत्यादी. अधिक माहितीसाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 020-244-03020 अथवा 3106. नमस्कार, मी अस्मिता नामजोशी. आज संगणकशास्त्र विभागातर्फे चालणाऱ्या विविध कोर्सेसची आणि ॲक्टिव्हिटीजची मी आपल्याला माहिती देणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाची काळाची गरज ओळखून माननीय डॉक्टर दीपक टिळक, कुलपती, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांनी सन 2001 BCA हा अभ्यासक्रम सुरू केला. त्यानंतर सन 2003 MCA हा अभ्यासक्रम सुरू केला. संगणक विज्ञानामध्ये मुख्य कार्यक्षमता विकास करण्याचे ध्येय हे आपल्या विभागाचे ध्येय आहे. उच्च गुणवत्तेचे शिक्षण प्रदान करणे, व्यावसायिक क्षमता विकसित करणे आणि नैतिकतेसह जबाबदारीची जाणीव ठेवून समाज ऋण फेडणे हे विभागाचे उद्दिष्ट आहे. सध्या संगणकशास्त्र विभागात असलेले कोर्स खालीलप्रमाणे: BCA विथ सायबर सिक्युरिटी, MCA MSc इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी. विभागाने 2015 संगणक विज्ञानामध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी हा कोर्स सुरू केला. काळानुसार बदलणारे तंत्रज्ञान व औद्योगिक गरजानुसार अभ्यासक्रम अद्ययावत ठेवण्यासाठी अनेक मान्यवर लोकांची आणि तज्ज्ञांची त्याकरता आम्हाला मदत झालेली आहे. विभागाकडे ग्रामीण, शहरी व परदेशातील विविध देशांचे विद्यार्थी एकाच वेळेला शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची विविधता ही विभागाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. कौटुंबिक वातावरणात विद्यार्थ्यांना पोषक वातावरण देण्याचा विभाग प्रयत्न करते. विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात. विद्यार्थी वेगवेगळ्या सामाजिक प्रकल्पांमध्ये पण भाग घेतात. आमचे विद्यार्थी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीत अपवादात्मकपणे खूप चांगले काम करत आहेत. त्यापैकी बरेच जण बहुराष्ट्रीय कंपनी व परदेशात कार्यरत आहेत. विभागाचे माजी विद्यार्थी आम्हाला मदत करण्यास सदैव तयार असतात. काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. तसेच विभागाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो. नियमित वर्गांच्या बरोबर विविध उपक्रमांना नेहमीच विभाग प्रोत्साहन देतो. नाविन्यपूर्ण पद्धतीशी जुळवून घेण्यासाठी सेमिनार व प्रशिक्षण कार्यक्रमात प्राध्यापक मनापासून सहभागी होतात. दरवर्षी शिक्षक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये संशोधक विषयक लेख लिहितात व
प्रकाशित करतात. प्लेसमेंटसाठी विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. विभागातर्फे वेगवेगळे वर्कशॉप्स, सेमिनार्स, FDP, गेस्ट लेक्चर्स आयोजित केले जाते. तसेच दरवर्षी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स पण आयोजित केली जाते. उद्योग क्षेत्र तसेच शैक्षणिक संस्थांमधील नामांकित व्यक्तींना त्यासाठी आमंत्रित केले जाते. काळानुरूप माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बदल होत गेलेले आहेत. हे बदल सर्व शिक्षकांनी वेळोवेळी आत्मसात केलेले आहेत. तसेच त्या बदलांचा आम्ही कोर्समध्ये पण समावेश केलेला आहे. उदाहरणादाखल इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा ॲनालिटिक्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे विषय देखील विद्यार्थ्यांना शिकवले जातात. तसेच विद्यार्थ्यांसाठी टेक्नॉलॉजीने परिपूर्ण व अद्ययावत लॅब ही उभारली गेलेली आहे. थोडेसे कोर्सेसविषयी. BCA स्पेशलायझेशन इन सायबर सिक्युरिटी हा कोर्स सुरू करण्यासाठी 2009मध्ये विभागाने सेड्युलिटी सोल्युशन या संस्थेबरोबर करार केलेला आहे. सायबर विश्वात सुरक्षा व्यवस्थापनाला मोठी मागणी आहे. येत्या काही वर्षात माहिती सुरक्षा विश्लेषकांच्या रोजगारामध्ये गेल्या 10 वर्षापेक्षा 38% वाढ अपेक्षित आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना सायबर हल्ले आणि त्याचा प्रतिरोध, नेटवर्क सुरक्षा आणि सुरक्षा कायद्यांबद्दल जाणून घेता येईल. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी IT क्षेत्र, बँकिंग क्षेत्र या क्षेत्रात सुरक्षा सल्लागार म्हणून काम करू शकतात. MSc इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आणि MCA हे कोर्सेस 2 वर्षाचे आहेत. या कोर्सेसमध्ये प्रोग्रॅमिंग आणि सॉफ्टवेअर डिझाईन संबंधी विविध विषय समाविष्ट केलेले आहेत. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा ॲनालिटिक्स, प्रोग्रॅमिंग लँग्वेज यांचा पण समावेश केलेला आहे. या कोर्सचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना IT कंपन्यांमध्ये आवश्यक टेक्नॉलॉजीचे ज्ञान व प्रशिक्षण देणे हा आहे. हे शिकवताना अर्थातच प्रात्यक्षिकांवर खूपच भर दिला जातो, ज्यामुळे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना ह्या क्षेत्रात लगेच काम करणे किंवा स्टार्टअप सुरू करणे सोपे जाते. शेवटी एक कानमंत्र. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची आवड, जिद्द, कष्टाची तयारी व बदलांना सामोरे जाण्याची तयारी आणि नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता असणे नक्कीच आवश्यक आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव ओंकार. विभागाचं नाव नेहरू सामाजिक शास्त्रे विद्यास्थान. 1921 साली स्थापन झालेल्या आणि 100 वर्षाची अविरत राष्ट्रीय शिक्षणाची परंपरा असलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी विभागात आपलं सर्वांचं स्वागत. विभागातर्फे MA ही पदव्युत्तर पदवी एकूण 4 विषयांमध्ये अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात प्रदान केली जाते. तर PhD ही संशोधनातील उच्चतम पदवी अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या 4 विषयांतील स्पेशलायझेशनसह बहाल केली जाते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या नेहरू सामाजिक विद्यास्थानातील पदव्युत्तर पदवीचे नाविन्य म्हणजे येथील अभ्यासक्रम हा आंतरविद्याशाखीय, मूल्याधिष्ठित आणि कौशल्य आधारित ज्ञान प्रदान करण्याकरिता सतत प्रयत्नशील असा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न विभागातर्फे केला जातो. MA या पदवीकरता प्रवेशासाठी आपणास विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या निर्धारित केलेल्या विद्यापीठातून पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. याशिवाय PhD प्रवेशाकरिता याच विषयातील म्हणजेच अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र किंवा समाजशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरता विद्यापीठाच्या www.tmv.edu.in याच्यावरती संपर्क करावा. धन्यवाद. नमस्ते, मी प्राध्यापक स्नेहा जोशी. व्यवस्थापन व वाणिज्य विभागातर्फे आपण सर्व श्रोत्यांना व मान्यवरांना विनम्र अभिवादन. लोकमान्य टिळक यांच्यासाठी शिक्षण हा अतिशय आवडीचा विषय आहे. इतका की स्वराज्यात तुम्ही कोणते काम पत्कराल असे विचारता टिळक म्हणाले होते,
स्वराज्य स्थापन झाल्यावर एखाद्या स्वदेशी महाविद्यालयात प्राध्यापकाचे काम करीन व सार्वजनिक चळवळीतून अंग काढून घेईन. राजकारण, समाज, धर्म, तत्त्वज्ञान, चारित्र्य, भाषा, संशोधन, शिक्षक, आर्थिक प्रश्न अशा भिन्न विषयांवर सखोल अभ्यास असूनही शिक्षणाबद्दलची त्यांची आत्मीयता ठळकपणे दिसून येत असे. शिक्षण केवळ ज्ञान संपादनासाठी नसावे, तर प्रत्येकाला आत्मनिर्भर होण्यासाठी असावे. विद्यार्थ्याला नैतिकता व व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचे शिक्षण तितकेच महत्त्वाचे आहे. शिक्षण पद्धतीत कालांतरानुसार सुधारणा करावी. शिक्षण हे सर्वांगीण विकासासाठी घडवणारे असावे, अशी लोकमान्यांची शिक्षणाबद्दलची धोरणं होती. लोकमान्यांचे हेच विचार आत्मसात करून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन व वाणिज्य विभागाने अनुभवजन्य शिक्षण म्हणजेच एक्सपिरियन्शियल लर्निंग या धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व अभ्यासक्रम राबवत आहेत. मूलभूत सुविधांबरोबरच आपल्या व्यवस्थापन व वाणिज्य विभागाने त्यांचे वेगळेपण अनेक उपक्रम राबवून सातत्याने सिद्ध केले आहे. उद्योग शैक्षणिक संस्थांमध्ये सामंजस्य करार म्हणजेच इंडस्ट्री अकॅडमिया MOU, व्यवस्थापन व वाणिज्य हे अभ्यासक्रम मुळातच उपयोजित ज्ञानशाखा म्हणजेच अप्लाइड ब्रँच ऑफ नॉलेज असल्याने अभ्यासाबरोबरच उद्योग, व्यवसाय, कारखाने, बँका अशा संस्थांशी नियमित संपूर्ण संपर्क ठेवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना अचूक प्रशिक्षण दिले जाते. अशा करारातर्फे विद्यार्थ्यांना अनुभवाबरोबरच नोकरीच्याही अनेक संधी देखील उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांचेही ज्ञान आत्मसात राहण्यासाठी प्राध्यापक विकास कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्ञान विनिमय म्हणजेच नॉलेज एक्सचेंज यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांच्याही भेटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, रांजणगाव आणि भोसरी MIDC, बारामती टेक्स्टाईल पार्क, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर येथील तज्ज्ञ व अधिकाऱ्यांच्या भेटी आयोजित करण्यात येतात. उद्योजकतेसाठी प्रोत्साहन म्हणजेच एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी उत्तेजना मिळावी म्हणून उत्पादन विकास गट, न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट क्लब स्थापित करण्यात आले आहेत. या अंतर्गत आपले विद्यार्थी त्यांची कल्पनाशक्ती वापरून प्रयोग करून स्वतः उत्पादने तयार करतात. तसेच या उत्पादनासाठी भांडवलापासून ते विक्रीपर्यंत सर्व जबाबदारी विद्यार्थीच घेतात. अर्थात त्यांना यातून उद्योजकतेसाठी प्रशिक्षण मिळते. संशोधनासाठी आग्रही म्हणजेच रिसर्च कल्चर. जागतिक उद्योगात सातत्याने होत असलेले बदल व विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सातत्याने उपयोग यामुळे विद्यार्थ्यांना त्या विषयाचा अभ्यास करताना निरीक्षण आणि संशोधनात्मक वृत्ती असणे गरजेचे आहे. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर कृषी, व्यवस्थापन, वाणिज्य आणि अशा सर्व क्षेत्रात होत असल्याने सातत्याने घडणारे बदल आणि त्या अनुषंगाने एखाद्या समस्येचे निवारण करण्यासाठी संशोधन अत्यावश्यक आहे. उदाहरण द्यायचे झाले तर कचरा व्यवस्थापन ही एक समस्या असली तरी त्यातून आज संशोधन करून कचऱ्यापासून जैविक ऊर्जा देखील तयार केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स देखील तितकेच महत्त्वाचे आहे. सध्याच्या लॉकडाऊनमुळे भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यामागील रसद समजून घेण्यास मदत झाली आहे. अशाच वेगवेगळ्या समस्या समजून त्यावर संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जाते. इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स अँड रिसर्च ICSSR नवी दिल्ली अंतर्गत एक लघु संशोधन प्रकल्प आयोजित करण्यासाठी 3,50,000 रुपयांचा अनुदान मिळाल्याबद्दल व्यवस्थापन विभाग भाग्यवान आहे. प्रकल्पाचा विषय पुणे शहर आणि PMC परिसरात महिलांमधील आर्थिक साक्षरतेच्या स्थितीचा अभ्यास आहे. अभ्यासोत्तर उपक्रम अभ्यासाबरोबरच संभाषण कौशल्य, कार्यसंघात्मकता, मानसिक किंवा शारीरिक ताण नियंत्रित ठेवणे अशा जीवन कौशल्य शिकवणाऱ्या उपक्रमांना देखील विभागातर्फे प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला व क्रीडा स्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. जसे की संगीत, नृत्य, नाट्य, विविध गुणदर्शन स्पर्धा अशा कार्यक्रमांबरोबरच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना
स्वसंरक्षणासाठी देखील प्रशिक्षण दिले जाते. पुढील आहे सामाजिक बांधिलकी. लोकमान्यांच्या आदर्श तत्वांवर स्थापित झालेले टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सामाजिक बांधिलकी देखील अग्रगण्य असणारच. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पांडुरंगाच्या आषाढ वारीमध्ये वारकऱ्यांची यथोचित सेवा आपले सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी करत असतात. वृक्षारोपण, अन्नदान, रक्तदान, वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती अशा उपक्रमांद्वारे सेवा केली जाते. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच NSS अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य देखील केले जाते. नवीन अभ्यासक्रमात कालानुरूप बदल करणे गरजेचे असते. बदलते तंत्रज्ञान, औद्योगिक वातावरण, अर्थकारण यामुळे नवीन क्षेत्रांची निर्मिती होते. या नवीन क्षेत्रांमध्ये व्यवसाय किंवा नोकरी करण्यासाठी पदवीधर शिक्षण प्राप्त व्हावे, त्यासाठी व्यवस्थापन व वाणिज्य विभागाने नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. जसे की BBA इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट, BBA इन डिजिटल मार्केटिंग, BBA इन HR मार्केटिंग अँड फायनान्स, MBA इन HR मार्केटिंग अँड फायनान्स अप्रूव्ड बाय AICTE, BCom, MCom, PhD इन मॅनेजमेंट अँड कॉमर्स. काही मानबिंदू. सन 2021मध्ये व्यवस्थापन व वाणिज्य विभागातील पदाधिकाऱ्यांच्या त्यांच्या मेहनतीसाठी येथील सन्मान करण्यात आला. व्यवस्थापन व वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर प्रणती टिळक यांना 2021 साली युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकातर्फे मानद डॉक्टरेट म्हणजेच DLIT प्रदान करण्यात आली. व्यवस्थापन विभागातील पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या बरोबर ज्ञानविनिमयासाठी करारही करण्यात आला. तसेच ह्या वर्षी IQSC आणि ISTD बरोडा तर्फे व्यवस्थापन व वाणिज्य विभागाला टीचिंग ट्रेनिंग क्वालिटी एक्सेलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. धन्यवाद. नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर रुचा शिंदे, लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयातर्फे मी इथे तुम्हाला माहिती सांगणार आहे. लोकमान्य विधी महाविद्यालयात आम्ही वेगवेगळे कोर्सेस चालवतो. 2 अभ्यासक्रम इथे चालवले जातात, जसं की LLB 3 इयर्स कोर्स आणि LLB 5 इयर्स कोर्स. लोकमान्य टिळकांचा न्यायालयीन लढा हा सर्वांनाच प्रचलित आहे. ही बाब लक्षात घेऊन 2012 साली लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयाची स्थापना झाली. 2 कोर्सेस, 2 अभ्यासक्रम आपल्या इथे चालवले जातात. पहिला म्हणजे LLB 3 इयर्स कोर्स आणि दुसरा BLLB 5 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स. LLB 3 इयर्स कोर्स हा विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर करता येईल आणि BLLB 5 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स हा विद्यार्थ्यांना 12वी नंतर करता येईल. खारघर आणि पुणे या दोन्ही कॅम्पसला हा कोर्स चालवला जातो. लॉ कोर्स कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतात, जसं की रेग्युलर कोर्ट प्रॅक्टिस आहे, लॉ ऑफिसर म्हणून वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करता येऊ शकतं, तसेच LPOमध्ये जॉब मिळू शकतो, तसेच लीगल ॲनालिस्ट म्हणूनही काम करता येईल. त्याचप्रमाणे JMFCची परीक्षा देऊन जज हाही पर्याय उपलब्ध आहे. लोकमान्य टिळक लॉ कॉलेजेस का? तर आपला जो पॅटर्न आहे तो इतरांपेक्षा वेगळा आहे. आपण 60+40 असा नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस केला आहे, ज्यामध्ये 60 मार्क्स हे एक्सटर्नलला आहेत आणि 40 मार्क्स हे इंटरनलला आहेत. तसेच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फील्ड विजिटसाठी मुलांना नेतो. फील्ड विजिटमार्फत ॲक्च्युली कार्यप्रणाली काय आहे ह्याची माहिती आपण मुलांना देतो. फील्ड विजिटसाठी मुलांना उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तसेच जेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी फील्ड विजिटसाठी मुलांना नेले जाते. त्याचप्रमाणे मूट कोर्ट हा एक वेगळा विषय असून ॲक्च्युली कोर्ट प्रॅक्टिस कशी असते, त्याचप्रमाणे आर्ग्युमेंट कसे करावे ही गोष्ट मूट कोर्टतर्फे मुलांना आपण सांगतो. त्यामुळे ॲक्च्युली कोर्टाची प्रॅक्टिस आणि कोर्टाचे प्रॅक्टिकल नॉलेज हे मुलांना समजले जाते. त्याचप्रमाणे दरवर्षी आपण नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवर कॉन्फरन्सेस ऑर्गनाईज करतो. त्याचप्रमाणे बाळ गंगाधर नॅशनल लेवल मूट कोर्ट कॉम्पिटिशन आपण दरवर्षी ऑर्गनाईज करतो. त्याचप्रमाणे असंख्य वेगवेगळे प्रोग्रॅम्स, गेस्ट लेक्चरही आपण ऑर्गनाईज करतो. तसेच इंटर्नशिपसाठीही मुलांना आपण मार्गदर्शन करतो. वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेण्यासाठी मुलांना सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे विधी महाविद्यालयात ॲडोकसी नावाचे एक नवीनच मॅगझिनचे अनावरण झाले आहे. ते मुलांसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे.
तसेच CRPC म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड हा नवीनच आपण एक कोर्स सुरू केला आहे, जो की शॉर्ट टर्म कोर्स आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे डिप्लोमाजही मुलांना करता येऊ शकतात आणि इथून पुढील काळात LLM हा PG कोर्स आपण सुरू करण्याचा आमचा मानस आहे. सो मी आपल्या सगळ्यांना विनंती करते, आपण कृपया आमच्या वेबसाईटला आणि कॅम्पसला भेट द्यावी. धन्यवाद. नमस्ते, मी प्राध्यापक डॉक्टर पर्पेच्युआ फर्नांडिस नर्सिंगविषयी माहिती देणार आहे. नर्सिंग ही परिचर्या आहे आणि सन 1860 या दरम्यान फ्लॉरेन्स नायटिंगेलने, ज्याला आपण लेडी विथ द लॅम्प असे म्हणतो, त्यांनी या व्यवसायाची स्थापना केली. नर्सिंग हे फक्त काळजी घेणे नाही आहे, तर आरोग्याची पदोन्नती करणे आहे. नर्सिंगमध्ये वेगळे कोर्सेस आहेत, जसे की ANM जे 2 वर्षाचे कोर्स आहेत, GNM जे 3 वर्षाचे कोर्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला डिग्री कोर्स घ्यायचा असेल तर ते 4 वर्षाचं, ज्याला आपण बेसिक BSc नर्सिंग कोर्स असे म्हणतो. इथपर्यंतच हे शिक्षण थांबत नाही, तर तुम्ही पुढचे शिक्षण घेऊ शकतात. त्याच्यात BSc नंतर तुम्ही 2 वर्षाचं मास्टर्स इन नर्सिंग हा कोर्स करू शकतात. त्याचबरोबर आता एक नवीन कोर्स सुरू झाला आहे, ज्याला आपण नर्स प्रॅक्टिशनर असं म्हणतो. बेसिक BSc नंतर हा कोर्स 2 वर्षाचा आहे, जो तुम्ही ॲज अ नर्स प्रॅक्टिशनर म्हणून करू शकतात. पुढची वाटचालसाठी तुम्ही PhD नर्सिंग किंवा फिलॉसॉफी इन नर्सिंग करू शकतात. एवढेच नाही तर स्पेशलाइज्ड कोर्स जसे मानसिक आरोग्य किंवा माता बाल संगोपन असेही कोर्सेस तुम्ही घेऊ शकता. शिक्षण झाल्यानंतर तुम्ही अनेक क्षेत्रात काम करू शकतात, जसे की हॉस्पिटल, औद्योगिक, शाळे शिक्षण किंवा तुम्हाला जर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये काम करायचे असेल तर त्याच्यातही तुम्ही ही संधी घेऊ शकता. एवढेच नव्हे तर आत्ताच्या काळात तुम्ही जे अनुभवले आहेत, ज्यामुळे कोविड हा पसरला, त्या काळातही तर वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्येही तुम्हाला काम मिळू शकते. एवढेच नव्हे, याची इतकी प्रगती झाली आहे की तुम्ही नर्स रिसर्चर म्हणूनही काम करू शकता. टीमवीमध्ये 2009 साली BSc नर्सिंग हा कोर्स सुरू करण्यात आला, तर 2011 साली या कोर्समध्ये ANM कोर्स जोडण्यात आला. एवढेच नव्हे तर ह्या शिक्षणासाठी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, इंडियन नर्सिंग काउन्सिल तसेच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस यांची मान्यता प्राप्त आहे. ॲडमिशनसाठी NEET आणि DMER ह्या थ्रू राऊंड्स घेतले जातात. एवढेच नव्हे, जर ते राऊंड्समधनं आलेले मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशिपसुद्धा मिळते. शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनी जे मुली आहेत त्यांच्यासाठी स्पेशल एक स्कॉलरशिप आहे, त्याला आपण लीला पूनावाला स्कॉलरशिप अशी म्हणतो. तर शिक्षणाचा भार स्कॉलरशिप्सने मोस्टली घेतला जातो. नर्सिंग विभागात आधुनिकता व सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहेत. डिजिटल लायब्ररी, मेंटरिंग आणि विद्यार्थ्याचे वैयक्तिक संगोपनही केले जाते. एवढेच नव्हे तर मागच्या वर्षापासून आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यूही सुरुवात केली. आदित्य बिर्ला, HN हॉस्पिटल, लीलावती, राव हॉस्पिटल, नोबल हॉस्पिटल अशा अनेक हॉस्पिटलांनी कॅम्पस इंटरव्ह्यूज घेतले आहेत. म्हणून नर्सिंगला मरण नाही असे म्हणतात. नर्सिंग कोर्स केला तर तुम्हाला परत जॉबची संधी 100% आहे. म्हणून निवडताना कुठलाही प्रोफेशन घेताना नर्सिंगचा हा विचार नक्कीच करा. धन्यवाद. नमस्कार, मी मोनाली कोहिनकर, सहाय्यक प्राध्यापक फार्मसी विभाग. मी आज इथे फार्मसी विभागाबद्दल बोलणार आहे. करिअरची गुणकारी मात्रा म्हणजेच औषध निर्माणशास्त्र. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस पुणे आणि लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी खारघर हे 2 महाविद्यालय B फार्मसी हा कोर्स आत्ता चालू करत आहेत. औषध निर्माणशास्त्र म्हणजेच काय? औषधाच्या उत्पादनाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यासणारे शास्त्र म्हणजेच औषध निर्माणशास्त्र. रुग्णांना जीवदान मिळवण्यात मोठा वाटा हा औषधाचा असतो. म्हणूनच औषध निर्माणशास्त्र हे वैदिकशास्त्र व रुग्ण यामधील महत्त्वाचा दुवा आहे. आधुनिक वैदिकशास्त्रात औषध निर्माणशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा उदयास आली आहे.
नवीन औषधाची निर्मिती व सध्या अस्तित्वात असलेल्या औषधामध्ये काळानुसार बदल व त्यांचा विकास करण्याचे काम औषध निर्माणशास्त्र हे केले जाते. औषध निर्माणशास्त्रामध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. सर्वात स्वस्त औषध पुरवठादार म्हणून भारताची ओळख आहे. दुर्धर समजल्या जाणाऱ्या विविध औषधावर देखील भारतात यशस्वीरित्या संशोधन होत आहे. भारतातील औषध निर्माणशास्त्र क्षेत्रामधील अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे. डी फार्म हा 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. बी फार्मसी हा 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. एम फार्मसी हा मास्टर ऑफ फार्मसीमधील 2 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर फार्म डी हा 6 वर्षाचा कोर्स असून PhD ही करता येते. डी फार्म केल्यानंतर बी फार्मसीच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश मिळू शकतो. तसेच बी फार्मसी केल्यानंतर एम फार्म किंवा फार्म डीच्या 4थ्या वर्षाला प्रवेश मिळू शकतो. औषध निर्माणशास्त्र क्षेत्रामधील विविध संधी. डी फार्मसी हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर कम्युनिटी फार्मासिस्ट, हॉस्पिटल फार्मासिस्ट, इंडस्ट्रियल फार्मासिस्ट अशा विविध क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत. बी फार्मसी कोर्स हा कंप्लीट केल्यानंतर वेगवेगळ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी ॲश्युरन्स, प्रोडक्शन डिपार्टमेंट, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये मुले आपला ठसा उमटवू शकतात. तसेच मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन, मेडिकल कोडिंग, फार्मा ॲडव्हर्टायझिंग, फार्मा डोमेन एक्सपर्ट अशा वेगवेगळ्या शाखेमध्येही मुले आपला उत्तम करिअर घडवू शकतात. एम फार्म हा कोर्स केल्यानंतर ज्यांना अध्यापनाची आवड आहे ते सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू होऊ शकतात. तसेच अनुभवानंतर सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक तसेच प्राचार्य आणि संचालक या पदावर देखील बढती मिळू शकते. गुणवत्ता, चिकित्सक बुद्धी, आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द हे गुण ज्यांच्या अंगी आहेत ते संशोधन क्षेत्रात काम करून आपला एक वेगळा ठसा या क्षेत्रामध्ये उमटवू शकतात. खाजगी व सरकारी क्षेत्रात जसे रेल्वे, संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळा या शासकीय दवाखाने, सार्वजनिक आरोग्य विभाग इत्यादी क्षेत्रातील फार्मसी झाल्यानंतर मुलांना करिअर करण्याचा भरपूर असा वाव आहे. केंद्र सरकारच्या औषध नियंत्रण व संशोधन तसेच MPSC, UPSC इत्यादी नागरी सेवा प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून उच्च स्तरावर औषध व आरोग्याशी निगडीत असलेल्या विभागात अनेक सेवा संधी उपलब्ध असतात. देशांतर्गत संधीशिवाय परदेशातही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मुबलक अशी या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत. औषध क्षेत्रातील उलाढाल पाहता आपला देश हा विकसित देशामध्ये गणला जातो. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये बी फार्मसी हा कोर्स आपल्या 2 महाविद्यालयांमध्ये घेतला जातो. लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस पुणे आणि लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी खारघर हे दोन्हीही महाविद्यालय 2020 या वर्षापासून चालू झालेले आहेत. या महाविद्यालयांना फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, DTE आणि DBATU या गव्हर्निंग बॉडीची मान्यता आहे. या दोन्ही महाविद्यालयांचा इंटेक हा 60 इतका आहे. यासाठी पात्रता 12वी सायन्स असून CET किंवा नीट ही आहे. ॲडमिशन प्रोसिजर ही आपली सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसिजर थ्रू घेतली जाते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्ट लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस पुणे या कॉलेजचा DTE कोड आहे 6961 आणि लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी खारघर या कॉलेजचा DTE कोड आहे 3510. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर रसिका काळुसकर. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा अभ्यासक्रम 2005 साली सुरू करण्यात आला. या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य व्यवसाय उपचार आणि भौतिक उपचार परिषद मुंबई यांची मान्यता आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 12वी सायन्स शाखा उत्तीर्ण असून विद्यापीठाच्या अंतर्गत ज्या अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या CET एंट्रन्स एक्झाम उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. हा अभ्यासक्रम 4 वर्ष आणि 6 महिने या कालावधीचा असून 6 महिने इंटर्नशिप या अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग आहे. फिजिओथेरपी म्हणजेच भौतिक उपचारशास्त्र. यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने तपासणी, निदान करून उपचार व सल्ला देण्यात येत. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिजिओथेरपिस्ट वेगवेगळ्या उपचार पद्धती अवलंबन करतात. या प्रामुख्याने व्यायाम व इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा समावेश असतो. तसंच सांध्यांची कार्यक्षमता, स्नायूंची कार्यक्षमता, रोगनिदान आणि कार्यनिदान पद्धती करण्यासाठी बऱ्याच अत्याधुनिक उपचार पद्धतींसुद्धा वापर केला जातो. काउन्सिलच्या नियमानुसार
महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात आले आहे. इमारतीमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासह शिकवणे सोपे होते. महाविद्यालयात उच्च शिक्षित फॅकल्टी असून त्या आपल्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी करत आहेत. विविध मल्टीस्पेशालिटी व पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत 1130 बेडेड हॉस्पिटल कॉलेजच्या संलग्नित आहेत. यामध्ये नोबल हॉस्पिटल, राव, रांका, संजीवन, शाश्वत, कमला नेहरू, चंदूमामा सोनावणे प्रसूतिगृह यासारखे हॉस्पिटल व पीडियाट्रिक रिहॅब सेंटर जसे की अपंग कल्याणकारी संस्था, वी केअर यासारख्या संस्था संलग्नित आहेत. कॅम्पसमध्ये अत्याधुनिक व सुसज्ज जिम व स्पोर्ट्स याची सुविधा उपलब्ध आहे. कॉलेजमधील 60% विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी व व्यवसायानिमित्त US, अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, UAE इथे जात असतात. विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामधील करिअरसाठी ही स्वतंत्र व उत्तम शाखा असून अभ्यासक्रमासाठी 0202440303 अथवा 31 या क्रमांकावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर www.tmv.edu.in यावर संपर्क साधावा. धन्यवाद. नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी विभागातर्फे मी सुप्रिया फाटक आपलं स्वागत करते. जपानी विभाग हा 2004मध्ये स्थापन झाला. कैलासवासी श्री विनय साठ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने हा कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीचे अभ्यासक्रम हे सर्टिफिकेट, डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा आणि स्पेशल ॲडव्हान्स डिप्लोमा हे 1-1 वर्षाचे कोर्सेस घेण्यात आले. जपानी विभाग हा जपानी विभागाचा किंवा टिमवीचा 2008मध्ये जपान फाउंडेशन नवी दिल्ली यांच्याशी करार झाला, ज्याच्या अंतर्गत जपान फाउंडेशनच्या सहकार्याने जपानी भाषेमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. अनुक्रमे 2011मध्ये जपानी भाषेत पदव्युत्तर विशारद कार्यक्रम सुरू करण्यात आला. जपानी भाषेतल्या अभ्यासक्रमाबद्दल आपण थोडं आता जाणून घेऊया. हा अभ्यासक्रम 3 वर्षांच्या कालावधीत कंप्लीट करता येतो. याच्यासाठी पात्रता ही 12वी पास, कुठलीही शाखा असू शकते किंवा एखादा पदवीधरही या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतो. यामध्ये वयाची कुठलीही अट नाही आहे. हा अभ्यासक्रम आठवड्यातून 6 दिवस आणि सकाळी 10 ते दुपारी 1:15पर्यंत करून घेण्यात येतो. अधिक माहितीसाठी tmvjapanese.com वर आपण संपर्क साधू शकता. BA जॅपनीजमध्ये शिकवले जाणारे विषय हे थोडे क्लिष्ट असल्यामुळे आणि त्याची स्क्रिप्टही वेगळी असल्यामुळे सुरुवातीपासून त्याची अक्षर ओळख, लेखन आणि उच्चारण हे अगदी सुरुवातीपासून स्क्रॅचपासून शिकवलं जातं. भाषेची जी प्रमुख 4 अंग असतात, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग, ही 4ही अंग कसून विद्यार्थ्यांकडून करून घेतली जातात. जपानी संस्कृती, समाज, इतिहास आणि साहित्याची ओळखही आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. जपानी कार्यपद्धती आणि त्यात वापरली जाणारी जपानी भाषा किंवा बिझनेस जॅपनीज ज्याला आपण म्हणतो, ह्याचाही या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत समावेश आहे. विविध कार्यशाळा आणि सेमिनार याच्या थ्रू विद्यार्थ्यांना जपानी भाषा आणि कल्चर याबद्दलही ओळख करून दिली जाते. नोकरीसाठी देखील विभागातर्फे 100% सहकार्य करण्यात येतं. टिमवीचा जपानमधील 8 विद्यापीठांशी एक्सचेंज प्रोग्रामसाठी करार झालेला आहे. ती विद्यापीठं खालीलप्रमाणे आहेत: ओसाका विद्यापीठ, कानाजावा विद्यापीठ, कांदा विद्यापीठ, साईतामा विद्यापीठ, हिरोशिमा विद्यापीठ, निंजाल संस्था, कांसाई गाईदाई विद्यापीठ आणि शिवाय इंटर्नशिपसाठी मेटी या संस्थेशीही करार करण्यात आलेला आहे. या एक्सचेंज प्रोग्राम्सच्या अंतर्गत विद्यार्थी 15 दिवसांपासून 1 वर्षापर्यंत जपानी विद्यापीठांमध्ये जाऊन अभ्यासक्रम किंवा तिथला अभ्यास शिकू शकतात जपानी भाषेतला. जपान सरकारकडनं एक प्रतिष्ठित शिष्यवृत्ती कंडक्ट केली जाते, ज्याला मोंबुशो शिष्यवृत्ती असं म्हणतात. त्याची परीक्षा दरवर्षी भारतामध्ये घेतली जाते किंवा आपण म्हणू जगभरात घेतली जाते. याचे ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस याच्या अंतर्गत BA जॅपनीजची मुलं या परीक्षेला बसू शकतात. BA जॅपनीजच्या 2ऱ्या वर्षापासून या शिष्यवृत्तीची परीक्षा देता येते. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जपानमध्ये 1 वर्ष शिक्षण घेता येते. मला अभिमान वाटतो की जपानी भाषेसाठी जाणारे विद्यार्थी हे 70% टिमवीचे असतात. आता आपण वळूया जपानी भाषेतल्या MA या अभ्यासक्रमाकडे. हा अभ्यासक्रम पूर्णपणे जपानी भाषेतून असतो, त्यामुळे त्याची परीक्षा जी असते, प्रवेश परीक्षा, ती अत्यंत महत्त्वाची असते. या परीक्षेसाठी पात्रता हे टिमवीचं
BA जॅपनीज करणं गरजेचं आहे किंवा मग कुठलीही पदवी परीक्षा आणि JLPT किंवा NET ह्या ज्या आंतरराष्ट्रीय परीक्षा आहेत त्यांची लेव्हल 2 ही कंप्लीट असणं आवश्यक आहे. जपानी भाषेच्या MA कार्यक्रमामध्ये अंतर्भूत असलेले विषय हे भाषांतर, इंटरप्रिटेशन, भाषाशास्त्र किंवा आपण ज्याला लिंग्विस्टिक्स म्हणतो, संशोधन, इतिहास, टीचिंग मेथडॉलॉजी, बिझनेस जॅपनीज सोसायटी आणि साहित्य असे विविध विषय शिकवले जातात आणि तेही सखोल शिकवले जातात. हे या विषयाचे तास हे आठवड्यातून 4 वेळा असतात आणि सकाळी 7:30 ते 10 याची वेळ आहे. आणि जे लोक नोकरी करत असतील त्यांनाही ही वेळ फ्लेक्झिबल टाईम असल्यामुळे ते ॲडजस्ट करू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता tmvjapanese.com या वेबसाईटवर. ओपन कोर्सेसबद्दल मी थोडी माहिती देऊ शकते. टिमवीच्या स्किल डेव्हलपमेंट विभागातर्फे सर्टिफिकेट, डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा आणि स्पेशल ॲडव्हान्स डिप्लोमा हे कोर्सेस संध्याकाळी 6:30 ते 7:30 आणि तेही 3 दिवस आठवड्यातून चालवले जातात. जे नोकरीदार असतात ज्यांना रेग्युलरली सकाळच्या वेळेत अभ्यास करणं किंवा कॉलेज अटेंड करणं शक्य नसतं अशा लोकांसाठी किंवा ज्यांची हॉबी आहे असे लोकही या संध्याकाळच्या कोर्सेसमध्ये त्याचा आस्वाद घेऊ शकतात. हे सगळे कोर्सेस जे आहेत ओपन कोर्सेस ते वर्षभराचे कोर्सेस असतात आणि त्याच्यासाठी जी पात्रता आहे ती 10वी पास असण्याची आहे. बाकी कुठलीही अट त्याच्यासाठी नाही आहे पर्टिक्युलरली. आणि याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता स्किल डेव्हलपमेंटला किंवा www.tmvjapanese.com ला. धन्यवाद. In 21st century of digital era, job marketing constantly changing and technology-driven careers are becoming more and more popular. We all are educated, but we are not skilled. Because of lacking in skill, a big gap has been created between industry and academic institution. And as a result, unemployment has become the main problem among the Indian youth. By considering all these factors, in 2017, Tilak Maharashtra Vidyapeeth Center for Skill Development and Entrepreneurship Education was initiated to bridge the gap between industry's expectation and students' performance and starting a vocational and technical training framework, skill upgradation, the development of new skills, and innovative thinking for both existing and future jobs. Till date, under the Skill Development Department, we have trained 3,000 students in demand skills in different sectors like health, Ayurveda, yoga, hotel management, Japanese language, photography, journalism, and cybersecurity. The recently Center for Skill Development Department has teamed up with Tata Consultancy Service to offer certification, diploma and advanced diploma in wealth management, investment management, risk management, banking fundamental, as well as in IoT, artificial intelligence, machine learning, cloud computing, and business English. In these programs, you will have a certification of Tata Consultancy Service, 100% free internship, 100% job assistant, and better employment. The aim of Skill Development Department is to provide better employment opportunities to young people and uplift the economic status of the nation. So to push your career forward, to expand your knowledge and capabilities, and for better employment, you are welcome to Tilak Maharashtra Vidyapeeth Center for Skill Development and Entrepreneurship Education. For admission purpose, you can call on 020-2440-3032 or you can call on 97. For more details, you can check the website www.tmv.edu.in. Thank you. नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टच्या टिळक महाराष्ट्र विद्यालय या शाळेतर्फे मी तृप्ती देशपांडे शिक्षिका आपले सहर्ष स्वागत करत आहे. आमच्या शाळेविषयी माहिती देण्यासाठी मी येथे उपस्थित आहे. टिळक महाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात, अनेक प्रयत्न केले जातात. CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसारच अध्ययन व अध्यापन आमच्याकडे सुरू आहे. CBSE बोर्डाच्या नियमांनुसार परीक्षा व मूल्यमापन पद्धती अवलंबली जाते. विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या ऑलिम्पियाड परीक्षा तसेच राज्य शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षा ज्या 5वी आणि 8वीसाठी असतात अशा परीक्षांना बसण्यास प्रोत्साहन दिले जाते.
शाळेने सर्व लोकांना परवडेल अशी फी संरचना ठेवलेली आहे. शाळेची इमारत 7 मजली असून पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण प्रशस्त आणि हवेशीर अशा वर्गांमुळे मिळते. शाळेने विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा म्हणून विविध प्रयोगशाळांची निर्मिती केलेली आहे, जसे की गणित प्रयोगशाळा, भौतिकशास्त्र प्रयोगशाळा, जीवशास्त्र, फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र, याबरोबरच भूगोल आणि संगणक यांच्याही प्रयोगशाळा आपल्या शाळेमध्ये आहेत. असे म्हणतात की सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन वास करते. म्हणूनच आमच्या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या फिटनेसकडे अगदी लक्ष दिले जाते. विविध व्यायाम प्रकार करून घेतले जातात. विद्यार्थी आणि सगळे शिक्षक रोज सकाळी ध्यानधारणा करून मगच तासांना जातात. यामुळे एकाग्रता वाढते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि विद्यार्थी उत्साहाने अभ्यासाला तयार होतात. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संगीत, नृत्य, चित्रकला इत्यादी कलांचे प्रशिक्षण दिले जाते. स्वसंरक्षण करता येण्यासाठी जुदोचेही प्रशिक्षण इथे दिले जाते. विद्यार्थ्यांची आपल्या संस्कृतीशी नाळ कायम राहावी, तुटू नये म्हणून संस्कार वर्ग घेतले जातात, ज्यामध्ये विविध श्लोकांचे, स्तोत्रांचे पठण करून घेतले जाते. अनेक विद्यार्थ्यांचे हे स्तोत्र आणि श्लोक पाठही झालेले आहेत. विविध सण उत्सव अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. त्यांची माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिली जाते. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी यांसारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय दिनी भारतीय सैन्यातील काही मान्यवरांना बोलवून विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन दिले जाते, ज्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्ती वाढीस लागते. जीवन कौशल्य हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा टिळक महाराष्ट्र विद्यालयाचा आहे. जीवन कौशल्य या प्रशिक्षणाअंतर्गत विद्यार्थ्यांना जीवनावश्यक कौशल्ये शिकवली जातात. जीवनावश्यक कौशल्य शिकण्याचे महत्त्व म्हणजे हे कौशल्य आत्मसात केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. समाजात कसे वावरावे हे समजते. कोणतीही समस्या सोडवण्याचे कौशल्य अंगी बाणवते. तार्किक विचार करता येतो. नेतृत्व गुण वाढीस लागतात. असे अनेक गुण या जीवनावश्यक कौशल्य शिकल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळतात आणि म्हणूनच टिळक महाराष्ट्र विद्यालयामध्ये जीवनावश्यक कौशल्य शिकवण्यावर भर दिला जातो. ही कौशल्य शिकवण्यासाठी विद्यापीठात विविध विभागांचे आम्हाला सतत सहकार्य लाभते. उदाहरणार्थ मॅनेजमेंट विभाग, हॉटेल मॅनेजमेंट विभाग इत्यादी विभागांमुळे जीवनावश्यक कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात टिळक महाराष्ट्र विद्यालयाला अत्यंत सोपे पडते. धन्यवाद.